बाळा, आज मी जे बोलत आहे ते तुझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. जरा माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष दे. घरात 4 भिंती असतात, पण त्याला घरपण देणारी एकच शक्ती असते. ती म्हणजे घरातील स्त्री. ती सकाळी उठते तेव्हा घर जागं होतं आणि ती थकून झोपते तेव्हा घर शांत होतं. तिच्या हसण्यात घराचं सुख असतं आणि तिच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये घराचं दुःख लपलेलं असतं. तिला कमी लेखू नकोस, कारण ती फक्त स्वयंपाकघरात नाही तर संपूर्ण घराच्या आधारस्तंभावर उभी असते. तिच्या त्यागामुळे घर चालतं, तिच्या संयमामुळे घर टिकतं आणि तिच्या प्रेमामुळे घर देवळासारखं होतं. ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो त्या घरात माझी कृपा आपोआप वास करते आणि ज्या घरात तिच्या भावना दुखावल्या जातात त्या घरातून शांतता हळूहळू निघून जाते. लक्षात ठेव बाळा, स्त्री आनंदी असेल तर घर स्वर्ग बनतं आणि ती दुःखी असेल तर घर असूनही घरपण उरत नाही. तिला जप, तिला समजून घे, कारण तिच्याशिवाय घर नेहमी अधुरच असतं. मी पाहतोय आणि तिच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू माझ्या चरणांपर्यंत पोहोचतो. श्री स्वामी समर्थ.